नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। देवपूर अमरधामच्या नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी निधी मंजूर होणे काम सुरू न झाल्याने शिवसेना उभाटातर्फे करण्यात आले आंदोलन। देवपूरमधील सुशी नाल्यावर वाढती अतिक्रमणे तसेच शहरवासियांशी निगडीत विविध महत्त्वाच्या प्रश्नावर आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज केला बुलंद। गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हल्ल्याचा तपास सीबीआय मार्फत करण्याची मागणी। वन विभागाचा गलथान कारभार शिवसेनेने आणला चव्हाट्यावर। आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी किरण कोवर यांची बदली झाल्याने डॉक्टर पंकज साळुंखे यांच्यातर्फे जिल्हा परिषदेच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपूर अमरधामच्या नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी मूलभूत सुविधा निधी अंतर्गत 50 लाखांचा निधी मंजूर होऊन सुद्धा अद्याप काम सुरू झाले नसल्यामुळे शिवसेना उभाटातर्फे अमरधामच्या दुरावस्था स्थळी जोरदार आंदोलन करण्यात आले। धुळे शहरातील देवपूर अमरधामच्या नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी मूलभूत सुविधा निधी अंतर्गत 50 लाखांचा निधी मंजूर होऊन सुद्धा अद्याप काम सुरू न झाल्याने याचा जाब विचारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मे 2025 मध्ये देवपूर अमरधामच्या प्रचंड दुरावस्थेबद्दल अमरधाम मध्येच आंदोलन केले होते। त्यामुळे जून 2025 मध्ये सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अमरधामच्या नूतनीकरणासाठी व सुशोभीकरणासाठी मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले होते। उद्घाटन करून 6 महिने झाले तरी अमरधामची दुरावस्था कायम असून ती अजून वाढलेली आहे। मूलभूत सुविधा निधी अंतर्गत ₹50 लाख मंजूर होऊन सुद्धा अद्याप पर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही। यामुळे शिवसेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, सूरज भावसार, गौरव पाटील, सुनील चौधरी, विष्णू जावडेकर, अनिल चौधरी, शुभम रणधीर, वैभव पाटील, शुभम मतकर, भोला गोसावी, मुन्ना वधान, जितू सूर्यवंशी आदी उपस्थित होते। मे महिन्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्मशानभूमीच्या दुरावस्थेबद्दल आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी उद्घाटन करून मूलभूत सुविधा अंतर्गत 50 लाख रुपये मंजूर केले होते, परंतु जून महिन्यामध्ये 50 लाख मंजूर झाले। 8 डिसेंबर महिन्यात गेला, म्हणजे केवळ 6 ते 7 महिने झाले, अजूनपर्यंत सुद्धा स्मशानभूमीचं काम चालू नाही झालं। आमची सत्ताधारी भ्रष्टाचारी जनता पार्टीला विनंती आहे की 50 लाख रुपये मंजूर झाले, मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तरी तुम्ही अजून दुरुस्तीचं आणि नवीन अमरधामचं काम का नाही चालू झालं। आता हेच उदाहरण घ्या बघा, ती प्रेत जायची जागा कुठं आणि प्रेत कुठं जावं लागतंय। म्हणजे या भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या लोकांनी अमरधाम सुद्धा सोडलं नाही। यांनी संडाशी काढल्या, गटारी काढल्या, रस्ते काढले, दवाखाने काढले, ते कमी पडले म्हणून या लोकांनी स्मशानभूमीचे 50 लाख रुपये पण घेऊन टाकले का, अशी धुळेकर जनतेच्या वतीने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करत आहोत। तुम्ही जे मूलभूत निधी अंतर्गत 50 लाख रुपये मंजूर केले ना, त्याचं काम केव्हा करणार, अशी आमची सत्ताधारी पक्षाला व आयुक्त साहेबांना विनंती। आयुक्त साहेब, तुम्ही नवीन आहात, चांगले आहात, तुम्हाला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करतो की 50 लाखाचं काम लवकरात लवकर चालू करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तुमच्या आयुक्तांच्या विरोधात आणि भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल। धुळे शहरातील देवपूरमधील सुशी नाल्यावर वाढती अतिक्रमणे तसेच महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर होत असलेल्या अतिक्रमणांच्या प्रश्नांसह शहरातील कचरा संचलनाचा उडालेला बोजवारा, पावसाळ्यात शहरात साचणारे पावसाचे पाणी तसेच तापी पाणी योजनेसह शहरवासियांशी निगडीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज केला बुलंद। नागपूर येथे 3 दिवसांपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून बुधवारी अधिवेशनात 2025-26 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चेच्या वेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी शहरातील देवपूरमधील सुशी नाल्यावरील वाढती अतिक्रमणे तसेच महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर होत असलेल्या अतिक्रमणांच्या प्रश्नासह शहरातील कचरा संकलनाचा उडालेला बोजवारा, पावसाळ्यात शहरात साचणारे पावसाचे पाणी तसेच तापी पाणी योजनेसह शहरवासियांशी निगडीत विविध महत्त्वाच्या प्रश्नावर अधिवेशनात आवाज बुलंद केला। आमदार अग्रवाल यांनी सांगितले की धुळे शहर मतदारसंघातील
शहरातील देवपूरमधील विविध भागात दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. गेल्या मार्चमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात शहरवासियांना भेडसावणारा हा महत्त्वाचा मुद्दा मी मांडला होता. यामध्ये देवपूरमधील सुशी नाल्यावर मोठ्या संख्येने अतिक्रमणे वाढली असून यामुळे नाल्याचे पात्र अरुंद होऊन पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास अडथळे येतात. परिणामी शहरातील देवपूरमधील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचून शहरवासियांचे अतोनात नुकसान होते. या प्रश्नी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील वर्षभरात मार्चपर्यंत सुशी नाल्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शासन व प्रशासन स्तरावर अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. मार्चची मुदत संपण्यास अजून 3 महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत सुशी नाल्यावरील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. त्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच महापालिकेच्या शहरातील मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणांचा गंभीर प्रश्नही त्यांनी विधिमंडळात मांडला. पावसाच्या पाण्याचा सुयोग्य निचरा होण्यासाठी व पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज योजनेचा 513 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी दिला आहे. हा प्रस्ताव शासनाने तातडीने मंजूर करून त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. तापी नदीवरील पाणी योजनेची जलवाहिनी जुनी झाल्याने तिला वारंवार गळती लागत असून लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. वास्तविक शहराचा वाढता विस्तार पाहता तापी योजनेच्या जलवाहिनीचे नूतनीकरण आवश्यक ठरते. याबाबत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत तापी योजना जलवाहिनीच्या नूतनीकरणासाठी 228.05 कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. या योजनेबाबत लवकरात लवकर कारवाई करून मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच बाबा धीरज सिंग यांच्या हल्ल्यातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी. आरोपी विरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवावा व दोषीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. बाब क्रमांक 114 पान क्रमांक 73 अध्यक्ष महोदय, धुळे शहर माझ्या मतदारसंघात देवपूर एक भाग आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी साचतं. परंतु अध्यक्ष महोदय, मार्चच्या अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडला होता का सुशी नाल्यावरचं अतिक्रमण काढावं. त्यावेळेला आदरणीय बावनकुळे साहेबांनी 1 वर्षाची मुदत दिली होती, परंतु अजून त्याचं काहीच झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं पाणी साचतं. परंतु जर 3 महिन्यात अजून 3 महिने बाकी आहे, जर नाही झालं तर त्या विषयावर त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आणि या निमित्ताने आम्ही स्ट्रॉम वॉटरचं एक प्रपोजल शासनाकडे मंजुरीस दिलेलं आहे. तरी आपल्या माध्यमातून माझी विनंती शासनाला का स्ट्रॉम वॉटरचं जे आमचं प्रकरण आहे ते कृपया त्यांनी लवकरात लवकर मंजूर करून द्यावं. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 434 शहराच्या कचऱ्याविषयीचं महत्त्वाचा मुद्दा. अध्यक्ष महोदय, धुळे शहरात आज कचरा संकलनाचा जरी टेंडर काढलेला आहे तरी त्याला 5-5, 6-6 महिन्याचं पेमेंट आमची ड वर्ग महापालिका असल्या कारणाने दिलं जात नाही. अध्यक्ष महोदय, तरी शासनाने 15वा वित्त आयोगचा जो निधी देत होते तो निधी तुरंत वितरित करावा ही शासनाकडे माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, महापालिकेच्या मालकीच्या ज्या जागा आहेत, जे भूखंड आहेत, त्या भूखंडावर अतिक्रमणित जे घरं झालेले आहेत ते तोडावे आणि त्या ठिकाणी रिटनिंग वॉल आणि वॉल कंपाऊंडसाठी शासनाने विशेष तरतूद करावी. अध्यक्ष महोदय, या जागांवर अक्षरशः दर्गा, मजार असे सर्व बांधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, तरी हे काढून या ठिकाणी वॉल कंपाऊंडला निधी उपलब्ध करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतो. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा. अध्यक्ष महोदय, माझ्या शहरात तापी योजना एक जुनी काळातली मंजूर आहे. त्या तापी योजनेपासून धुळे शहरापर्यंत पाणी येतं. अध्यक्ष महोदय, परंतु ती योजना, ती तापीची पाईपलाईन पूर्णतः जीर्ण झालेली आहे. त्याचंही प्रपोजल आम्ही नगर विकास मंत्रालयात सादर केलेला आहे. तरी त्याच्यासाठी अध्यक्ष महोदय आम्हाला निधी उपलब्ध व्हावी ही आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, एकच सेकंड. अध्यक्ष महोदय, सर्वात कमी बोललो, एकच सेकंड. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या याच्यात बोलतो. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही बोला. अध्यक्ष महोदय, धीरज सिंग बाबा म्हणून आमच्याकडे गुरुद्वाराचे एक संत आहेत, मोठे संत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्यावर त्या गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला. एका माणसाने त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्यांची प्रकृती खराब होती. त्यांना ऍडमिट केलं, त्यांचं काल निधन झालं. तरी माझी या सभागृहाला मागणी असेल का त्यांच्यावर फास्ट कोर्टात
तो मामला चालवावा आणि जे दोषी असतील त्यांना कडक सजा व्हावी ही विनंती अध्यक्ष महोदय. धन्यवाद. धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंह यांच्यावर झालेला हल्ला हा सुनियोजित असून त्याचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा अशी मागणी धुळे महानगरपालिकेचे प्रथम महापौर व शिवसेना उभाटाचे सहसंपर्क प्रमुख भगवान करणका यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग खालसा यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुरुद्वारामध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तो हल्ला सुनियोजित असून याचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा अशी मागणी महापालिकेचे प्रथम महापौर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख भगवान करणकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. बाबा धीरज सिंग यांची हत्या हा श्रद्धा आणि भक्तीवर असलेला आघात असून या हत्येमागे मोठी व्यक्ती मास्टर माइंड असल्याचा दावा देखील करणकाळ यांनी यावेळी केला. या संदर्भात धुळ्यात 15 डिसेंबर रोजी तेली भवन येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असून सर्व धर्मातील धर्मगुरू शहरातील नागरिकांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. 22 डिसेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करणार असे देखील त्यांनी सांगितले. बाबा धीरज सिंग धुळ्यात शांतता राखण्यासाठी नेहमी पुढे असायचे व त्यांनी 45 वर्षे धुळ्यात शांतता कशी राहील यासाठी काम केले. करणकाळ यांनी यावेळी सरकारचा निषेध देखील व्यक्त केला. तसेच हल्ला करणाऱ्या व्यक्तीला बाहेरून मार्गदर्शन करणारा मास्टर माइंड आहे असा देखील संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला. काल बाबा धीरज सिंगजी ज्यांच्यावर 1 डिसेंबरला प्राणघातक हल्ला झाला होता त्यांची प्राणज्योत मुंबईमध्ये कोकिलाबेन अत्यंत मोठ्या रुग्णालयामध्ये प्राणज्योत मावळली त्यांची आणि आज त्यांच्यावर अंतिम संस्कार झाला. हा साधू समुदायावर नाही तर हा भक्ती आणि श्रद्धेवर झालेला आघात आहे. या आघाताच्या मूळ तळाशी जायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि भक्तजनांची बी इच्छा आहे. हा मास्टर माइंड ज्याला त्यांनी आश्रय दिला गुरुद्वारामध्ये राहण्याचा आणि खाण्याचा, लंगर खाण्याचा, प्रसाद खाण्याचा, त्याच जो व्यक्ती छत्रछायेत येतो आणि तोच त्यांचे प्राण घेतो ही अत्यंत धुळेकर जनतेला आणि सगळ्या समुदायाला आणि भक्तांना एक न उलगडणारं असं कोडं हे झालेलं आहे. तर माझी मागणी आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की याच्यामध्ये CID किंवा CBI चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला 24 वर्षाचा तो तरुण आहे त्याचे माथे कोणी भडकवले? मग त्याच्यामध्ये तो राजकीय कोणी नेता आहे का काही लोकांच्या आजूबाजूच्या लोकांचा त्या गुरुद्वाराची जी जागा आहे करोडो रुपयाची फार मोठी जागा आहे त्या जागेवर कोणाचा डोळा आहे का? म्हणून तर नाही हा घातपात झाला अशी माझी मागणी आहे. आणि मी भगवान रामभाऊ करणका सहसंपर्क नेता झालो आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा मी महापौर पण पूर्वी होतो आणि एक आंदोलक चेहरा, एक चळवळीचा चेहरा, चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माझी ख्याती आहे. म्हणून मी अत्यंत संवेदनशील या विषयाला मी हात घातलेला आहे. हा विषय तडीत जात नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. धुळे शहरातील साखरे रोडवरील SRPF शासकीय वसाहतीत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेला पिंजरा बंद अवस्थेत ठेवत पिंजऱ्यात शेळी कोंबडी कुठल्याच प्रकारचे भक्ष ठेवले नसल्याचा प्रकार शिवसेनेने समोर आणला असून वन विभागाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील SRPF कॅम्प परिसरातील 500 क्वार्टरमधील शासकीय वसाहतीत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेला पिंजरा बंद अवस्थेत दिसून आला. पिंजऱ्यात शेळी कोंबडी कुठल्याच प्रकारचे भक्ष ठेवले नसल्याची बाब शिवसेनेने उघडकीस आणली असून वन विभागाच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. साक्री रोडवरील SRPF कॅम्प परिसरातील 500 क्वार्टरमधील शासकीय वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार करत असताना नागरिकांनी बघितला. याची माहिती शिवसैनिकांना कळवली. त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले व बिबट्या ज्या परिसरात दिसला त्या ठिकाणी पिंजरा लावून कॅमेरा बसवा, ड्रोन कॅमेऱ्यांनी परिसर पिंजून काढा व बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी केली होती. शिवसेनेच्या मागणीची दखल घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा लावला पण तो पिंजरा बंद असल्याचे शिवसेनेच्या पाहणीच्या वेळी निदर्शनास आले. त्यात बिबट्याचे खाद्य असलेले कुठल्याच प्रकारचे भक्ष शेळी कोंबडी ठेवण्यात आली नाही. ही बाब बघून अत्यंत चुकीची आहे. जर बिबट्यास खाद्य जर दिले नाही, पिंजरा बंद अवस्थेत ठेवण्यात आला आहे तर बिबट्या जेरबंद कसा होईल हा प्रश्न शिवसेनेच्या वतीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे. या गलथान कारभाराविरुद्ध शिवसेनेच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी महानगर प्रमुख संजय वाल्ले, किरण आगलावे, मयूर विस्पुते, सचिन मोरे, मनोज कोळी, सुनील मराठे, सुनील सपकाळ, रुपेश भोकरे, अण्णा मराठे, अजय जगदाळे, चेतन भारती, योगेश मराठे, करण बोरसे, रोहित शिरसाट, शुभम जगदाळे आदी उपस्थित होते. साक्री रोडला 500 क्वार्टर या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार काही नागरिकांनी या ठिकाणी मोबाईलमध्ये कैद केला आणि त्याच्यानंतर आम्हाला ती बातमी कळाल्यानंतर आम्ही सोमवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि सांगितलं की या परिसरामध्ये तुम्ही कॅमेरे लावा,
ड्रोन कॅमेऱ्याने त्याची तपासणी करा आणि पिंजरे लावून त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवून तो बिबट्या आपल्याला जेरबंद कसा करता येईल त्या ठिकाणी प्रयत्न करा. आमच्या मागणीनुसार, शिवसेनेच्या मागणीनुसार त्या ठिकाणी प्रशासनाने पिंजरे लावले, परंतु पिंजरे लावत असताना अत्यंत गलथान कारभार या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उघडणीस आलेला आहे. आपण हे पिंजरे बघत असाल, हा पिंजरा या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आहे. या पिंजऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचं भक्ष्य त्या ठिकाणी ठेवलेलं नाही. जर त्यांनी पिंजरा बंद ठेवला, त्याच्यामध्ये भक्ष्य ठेवलं नाही, तर हा बिबट्या कशा प्रकारे इथं जेरबंद होऊ शकतो? हा वन विभागाचा गलथान कारभार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. जर भविष्यामध्ये या परिसरामध्ये आणि धुळे शहरामध्ये जर बिबट्याचा वावर वाढला आणि त्याच्या हातून जर काय कुठल्या मानवी वस्तीवर, मानवावर जर कुठल्या प्रकारे हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जर काय बरी वाईट घटना घडली, तर आम्ही शिवसेनेच्या वतीने इशारा देतो की वन विभागाच्या कुठल्याही कार्यालयामध्ये एकाही अधिकाऱ्याला शिवसेना त्या ठिकाणी स्वस्त बसू देणार नाही. आणि उद्या उठून काही प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असेल. धुळे जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट शिक्षण अधिकारी किरण कुवर यांची बदली झाल्याने डॉक्टर पंकज साळुंखे यांच्यातर्फे जिल्हा परिषदेच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. धुळे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची बदली झाल्याने डॉक्टर पंकज साळुंखे यांच्यातर्फे जिल्हा परिषदेच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. डॉक्टर पंकज साळुंखे यांनी किरण कुवर यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा करून आयुक्तांची 5-6 वेळा भेट घेतली होती. आयुक्तांनी शासनाकडे सर्व कागदपत्र पाठवून पाठपुरावा केल्यावर कारवाई होईल असे आश्वासने दिले होते. त्यामुळे शासनाने किरण कुवर यांची बदली केली असून त्यांची बदली झाल्याने डॉक्टर पंकज साळुंखे यांनी जिल्हा परिषदेच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात येऊन विधिवत पूजा करून गोमूत्र शिंपडले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांची भेट घेऊन त्यांनाही पेढी वाटप केले. या प्रसंगी डॉक्टर पंकज साळुंखे, आरती सोनवणे, करुणा खैरनार, उज्ज्वला माळी, अश्विनी वाघ, ज्योती सोनवणे, सुनील जैन, मंगलसिंग गिरासे, निळकंठ वाडेले, विजय पाटील, इम्रान कुरेशी आदी उपस्थित होते. धुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती किरण कुवर यांच्या बदलीचा आदेश आम्हाला संध्याकाळी पाहायला मिळाला. त्यांची जी बदली आहे ती बीड येथे योजना म्हणून शिक्षणाधिकारी योजनेत यांची बदली येथे झाली. आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून ते 2 वर्षापासून या भ्रष्ट महिला अधिकाऱ्यासंदर्भात शासनाला वेळोवेळी आम्ही सगळं काही सांगितलं. तसेच धुळे जिल्हा परिषदेचे सीओ आहेत, यांना देखील आम्ही वेळोवेळी यांना निदर्शनास गोष्टी आणून दिल्या. त्या महिलेवरती गुन्हे दाखल असताना तिने बनावट पद्धतीने इथे तिची नियुक्ती दाखवली. ही नियुक्ती इथे असताना तिने बनावट पद्धतीने इथे खूप साऱ्या लोकांचे इथे अनधिकृत कामं केले. अक्षरशः तिने गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मेहनती या सगळ्या लोकांना तिने खूप लुबाडलं. जे मोठमोठे संस्थाचालक आहेत, गोरगरीब शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांना देखील तिने खूप चांगल्या पद्धतीने लुबाडून घेतलं, अतिशय होळकवून घेतलं तिने. त्यामुळे तिची जी उचलबांगडी झाली. आज आम्ही इथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समस्त इथे पदाधिकारी आहेत, काही संस्थाचालक आहेत, वाडले अप्पा आहेत, गिरासे अप्पा आहेत, बाबा आहेत, पुन्हा जैन सर आहेत, पुन्हा आपलं महिला मंडळ आहे, यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथे आनंदोत्सव साजरा केलेला आहे. आम्ही इथे गोमूत्र शिंपडून, गंगाजल शिंपडून हे शिक्षणाधिकारी कार्यालय जे आहे, जिल्हा परिषद जे आहे, याला आम्ही आज पवित्र करतो आहे. त्याच पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये पेढे देखील वाटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. देवपूर अमरधामच्या नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी निधी मंजूर होणे काम सुरू न झाल्याने शिवसेना उभाटातर्फे करण्यात आले आंदोलन. देवपूरमधील सुशी नाल्यावर वाढती अतिक्रमणे तसेच शहरवासियांशी निगडीत विविध महत्त्वाच्या प्रश्नावर आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज केला बुलंद. गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हल्ल्याचा तपास सीबीआय मार्फत करण्याची मागणी. वन विभागाचा गलथान कारभार शिवसेनेने आणला चव्हाट्यावर. आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची बदली झाल्याने डॉक्टर पंकज साळुंखे यांच्यातर्फे जिल्हा परिषदेच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.